बापरे माझ्यासाठी पिझ्झा बोलावला म्हणून, पण आता त्याला सांगितलं नाही आपण, तर आईने सांगितलं नाही पाहिजे. बघ 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 रिदात, कुछ तो भी लाए है हम. टेंग टेंग डेंग 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 डेंग. हे बघा 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 त्याचं रिॲक्शन बघा. सरप्राईज कसा वाटला तुला? एकदम बेस्ट अँड बेस्ट. जय महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आता माझी तयारी झालेली आहे रिदातला स्कूलमध्ये सोडून देण्याची, आणि मी चाललेलो आहे सोबत सोडून त्याला जिम मध्ये. पण आज थोडं स्पेशल डे आहे, कारण की आज आहे रिदातचा डान्स, सोबत रिदातची एक्झाम पण आहे हिंदीची. तर पहिले रिदात डान्स करेल, मग एक्झाम देईल. आता रिदात तयार होऊन राहिलेला आहे. डान्सची प्रॅक्टिस झाली आहे, ठीक आहे, ओके ओके झाली आहे, कारण की 2 दिवसात तेवढी केली आम्ही, आणि रिदातने बी खूप एफर्ट घेतलाय त्याच्यात. बघू काय होते. तर मी जाणार आहोत 9:30 वाजता, तर तुम्हाला थोडीशी झलक दाखवून देईन रिदातच्या डान्सची. गाईज रिदातच्या स्कूल मधून मी आता घरी पोहोचलो. ते कसं ते तुम्हाला एकदम शॉर्टकट मध्ये सांगतो. रिदातचा डान्स बघितला, त्याचा तुम्ही व्हिडिओ तुम्हाला याच्यानंतर टाकूनच देतो. डान्स बघितल्यानंतर आम्ही गेलो अमृताला सोडायला. अमृता आज उशिरा स्कूलमध्ये गेली, कारण की रिदातचा डान्स बघायचा होता. त्याच्यानंतर मग मी रिदातला वापस स्कूलमध्ये घ्यायला जातो म्हटलं, तर पाऊस एवढा दो पाऊस लागला की ओलो झालो. घरी आलो, चेंज करून पटकन मग रिदातला घ्यायला गेलो. रिदातला घ्यायला गेलो तो बघितलं तर रिदात पहिलेच उशीर होऊन गेलो, तर रिदात तिथं रडत बसला होता. त्याला आता आम्ही घरी घेऊन आलो. आता हातपाय त्या धुतले आहे, नंगू आहे, म्हणून मी तुम्हाला दाखवू नाही शकत, नंतर दाखवतो. काही हे ऊन बघून कोणाला वाटणार का पाऊस आला होता म्हणून? हे रोडवरचं पाणी तुम्हाला समजेल की पाऊस आला होता म्हणून. अंगणातलं पण जे आता पाणी सुकलेलं आहे, पण खूप भयंकर पाऊस आला होता. आणि आता एकदम पाऊस नाहीसा झाला आहे, ऊन आलेली आहे. तरी या साईडला थोडं थोडं आभार आहे, आणि आता इकडे उघडलेलं आहे म्हणून इतकी ऊन आहे. गाईज पाऊस तर आला होता म्हणूनच ओलं झालो ना गाईज मी, हो का नाही? तर गाईज रिदात सांगते तर किती वेळ तो स्कूलमध्ये माझी वेट करत होता. 1 घंटा वेट करत होता का खरंच? इतक्या वेळ तर मी नाही ना रे, 15 मिनिटं लेट आलो मी, अर्धा तास जास्तीत जास्त. काय करत होता तू बसून तिथं? रडत होता ना. तर गाईज आता मी चाललो आहे थोडं दुकानाचं सामान आणायला, म्हणून इतकं थोडंसं तयारी वगैरे करत होतो. तर चला दुकानाचं सामान घेऊन येऊ. गाडीवर तर आपलं जे आणायचं आहे ते ठेवलं आहे. ॲक्च्युली मी हे आणत आहो अंडे संपले आहे दुकानातले, आणि श्रावण जवळ येत आहे, तर लोकांचा अंड्यांवर जरा जास्त जोर येऊन राहिला आहे. लवकर अंडे संपले. आपण कालच आणले होते ना, कालच आणले होते, संपून पण गेले. आता आणावं लागेल, कारण की कस्टमर वापस नाही गेला काय पाहिजे ना काहीच. तर गाईज मी नाही का झुटे पप्पा आहो. मी याला सडर सांगत होता पाऊस पडला तर बाहेरचं सगळे बंद होऊन जाते, तर हा ऐकत नाही आहे. पा कसं? अरे रिदात खरंच ना, बंद आहे ना सगळं. मी ब्लॉग नाही काढणार का? माझा ब्लॉग मला काढाच लागते. ब्लॉग नाही काढणार तर कसं होणार? काऊन? कशाला डिलीट करणार आहो? मी नाही करत डिलीट. तुझा ब्लॉग नाही काढत मी, माझ्या स्वतःचा ब्लॉग काढत असतो. तर तू माझ्या ब्लॉग मध्ये येत आहे, मी तुझ्या ब्लॉग मध्ये थोडी येता. मी थोडी येतो तुझ्या ब्लॉग मध्ये. हा मी थोडी येता. काही जाता नाही का रिदात साठी आपण बोलवलेला आहे पिझ्झा, आणि रिदातला माहितच नाही, तो बहुत खूप चिडचिड करत आहे. पण पिझ्झा आल्यानंतर मग त्याचा आपण नाही का रिएक्शन बघू. मला माहित आहे तो खुश होणार आहे,
बापरे, माझ्यासाठी पिझ्झा बोलावला म्हणून. पण आता त्याला सांगितलं नाही आपण. तर आईने सांगितलं नाही पाहिजे, पण मी तर सांगणार नाही. ते आल्यानंतरच त्याला नाही का थोडंसं सरप्राईज दिल्यासारखं देऊ. हा, आता बघा रिदात आमचा आता एकदम नॉर्मल मोड मध्ये आलेला आहे, हसत आहे. त्याचा पाय दुखत होता ना, म्हणून तो चिडचिड करत होता. हो ना रिदा? काऊन दुखला बेटा पाय तुझा? डान्स करून करून. आता बघा, आता नाही दुखत आहे, आता एकदम नॉर्मल झालाय. नाटक करते या जास्त. आता टीव्ही बघशील का? हा, बोलत नाही का? बघ 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 बघ. तर मग काहीच नाही का, पिझ्झा आलेला आहे ना, आता बघू आपण रिदातचं रिएक्शन. हा, रिदात कुछ तो भी लाए है हम. टेंग टेंग डेंग डेंग टेंग डेंग टेंग डेंग डेंग. हे बघा 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 त्याचं रिएक्शन बघा. अभ्यास करशील का सांग? हा, हे खाल्ल्यावर अभ्यास करशील? हॅपी? हा, हे घे. हा, घेऊन घेतलं बघा गाईज. तर गाईज आम्ही दोघंच बाप लेकं नाही का पिझ्झा खाऊन राहिलो बघा, रिदात आणि मी. मस्त आहे, एकदम बढिया. काय पिझ्झा रिदात? छान आहे. आता हे पूर्ण तू खाऊन घेशील. सरप्राईज कसा वाटला तुला? एकदम बेस्ट अँड बेस्ट. ना, पण हे कोणी सरप्राईज दिला माहित आहे तुला? आजीनी. आबू पण आले. आजीनं सरप्राईज दिला त्याला पिझ्झा. हा, आता तो गुड बॉय आहे ना, आता अभ्यास करणार आहे. हो ना रिदात? हो, कार्टून बघताय ना तू. तर कार्टून बघितल्यानंतर आता हे संपल्यानंतर पटापट खा आणि मग अभ्यासाला बस, ठीक आहे? मित्रांनो, हा जो शोल्डर आहे ना खूप दुखून राहिला. तर बाबा तिला नाही का लाल बाम लावून देत आहे, बढिया मस्त. बाबा खूप मस्त लावून देतो, म्हणून मी नाही का काही असं दुखदाग झालं, जनरली माझं काही असं दुखत नाही. असं दुखलं की बाबाकडेच घेऊन येतो. हातानं मस्त लावते पण खरंच. हा, वा वा वा. हे बघा इथं लावत आहे. बापरे, पा टाका हात. टाकू टाकू. गाईज मी आता एडिटिंग करतोय आणि रिदात करतोय आपला अभ्यास. उद्या आहे त्याचा मॅथ्सचा एक्झाम. एकदम फुल फोर्समध्ये रिदातचा अभ्यास चालू आहे. बघा कसा बसून अभ्यास करायचा तो. त्याची स्टाईलच वेगळी आहे अभ्यास करण्याची. पटापटा करा, पटापटा. ठीक आहे? झाला का अभ्यास तुझा बेटा? हा, मग आता काय करायचं? झोपायचं ना? आजीच्या बेडरूम मध्ये जा 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 जा. मी चल एंड करून टाकतो मग तुझ्या बिनास. चला मग गाईज, आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आलं असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.